म्हणून आपण मतदान केलं. मग माणूस राष्ट्रवादीचा आहे आणि तो पूर्वी काय करत होता हे आपण कुणी पाहिलं नाही. सर्व लोकांनी काम केलं. पण एवढ्या 2-3 महिन्यामध्ये पाहायला भेटतंय सारखं अजित दादा आपल्या गौरक्षक लोकांना टार्गेट करायचं काम चालू आहे. काल परवा काही मुठभर कुरेशी लोक त्यांच्याकडे गेले, काही मुठभर कुरेशी, त्यात नवाब मलिक सुद्धा होता. आणि जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती तर हे सर्व लोक त्याला दाऊशी संबंध आहे, ह्यो अतिरेकी आहे असं सांगत होते. आणि आज सरकारमध्ये आल्यानंतर हिंदू लोकांनी त्यांना मतदान केल्यानंतर तो महायुतीचा भाग झाला. मी सुद्धा शिवसेनेत आहे, पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही. मी त्याचा भाग आहे ना. पण तुम्हाला लोकांना त्या मुसलमानांनी कुरेशी लोकांनी मतदान नाही केले, पण ते लोक तुमच्याकडे निवेदन घेऊन गेले काय याला आम्हाला गौरक्षक लोक जबरदस्ती अडवतात. म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आणि तुम्हाला कापायची परवानगी द्यायची का? म्हणून गौरक्षक आपले त्यांना अडवतात. पण काल परवा त्यांनी मीडियामध्ये येऊन सांगितलं का या गौरक्षकांवर कारवाई करा, यांना अधिकार दिला कोणी गाय धरायचा. अरे हा अधिकार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. कुठलाही आंडू पांडू नेता येईल आणि सांगून गौरक्षकांवर कारवाई करा, या तुमच्या आंडू पांडू नेत्याला आम्ही घाबरणारे नाहीये. आणि प्रत्येकाने ह्या सगळ्या व्हिडिओ बनवायला पाहिजे का आम्ही मतदान करत असताना हिंदुत्व म्हणून मतदान केलं, आम्ही मतदान करत असताना हिंदुत्व म्हणून मतदान केलेलं. तुम्हाला 2 झाले महाराज. त्याच्या पहिले ईदच्या इफ्तार पार्टीला ते गेले. इफ्तार पार्टीतून काय सांगितलं त्यांनी का जर मुसलमान समाजाला कोणी टार्गेट करून वाकड्या नजरनी पाहिलं तर तुमच्या समोर अजित पवार उभा आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये कोणता समाज आहे? हिंदू आणि मुस्लिम आहे ना. मग दम कोणाला? डायरेक्ट हिंदूला दम द्यायचा. आणि जर पूर्ण महाराष्ट्राचा रेकॉर्ड पाहिला मताचा तर मुसलमानांनी फक्त महायुतीशी जुडले म्हणून त्यांना मतदान नाही केलं. आणि आज आपल्या हिंदू धर्माच्या ज्याला आपण गायीला आपल्या प्रत्येक घरामध्ये आपल्या लोकांच्या प्रत्येक घरामध्ये पहिली चपाती जर घरात बनली तर आपण गायीला चालतो. प्रत्येक माणसाच्या घरासमोर गाय आहे आणि त्या गायीचे उघडपणे कत्तल चालू होते. आता जेव्हा आपले गौरक्षक अग्रेसिव्ह झाले आणि ते कुठंतरी थांबलं तर यांनी काय फतवे काढले का आम्ही गायाची विक्री करणार नाही, आम्ही गायाची विकत घेणार नाही. अरे तुम्ही गाया विकत घेता कशा? दुधासाठी घेतात? तुम्ही कापण्यासाठीच घेतात ना. मग बंद केलं तर करून द्या. पण आपल्याकडे काय भांडवळे अनेक ठिकाणी जातात म्हणजे असे भांडवळे यांची जर पूर्वीचे जर सगळा रेकॉर्ड काढला, यांचा रेकॉर्ड जर काढला औरंगजेबच्या टायमाला तर 100% ज्यावेळेस ते युद्धाला आले असेल तर त्यांचे प्रवास यांच्या पूर्वजांच्या घरी झाले असेल. म्हणून हे गायच्या विरोधात निवेदन देत आहे. यासाठी आपण सर्वांनी आता हा प्रोग्राम तो नाहीये पण गौरक्षण करा हे श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं गौरक्षण करायला पाहिजे आपण. म्हणून आपण आज ते सांगतोय कारण आपल्या समाजापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या समाजापर्यंत गेल्या पाहिजे. काल संग्राम बापू भंडारेंनी महाराजांनी आपल्या संगमनेर मध्ये एका कीर्तनाला गेले. महाराज एका कीर्तनाला गेल्यानंतर तिथं काही समाजकंटक त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन बसले. आता पोस्ट व्हायरल होतीये. बाळासाहेब थोरातांचा एक पीए त्याला एक उपसरपंच होता कोणतरी. तर महाराज कीर्तन करत असताना महाराजांनी एक शब्द वापरला का छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला काही मिनिटातच मारून टाकलं. मग तिथून ते 2 कार्टे उठले आणि तुम्ही म्हणे कीर्तन बसून तुम्ही भटकताय, तुम्ही कीर्तन मध्ये हे सांगू नका. मग महाराजांनी त्यांना विरोध केला. नंतर महाराजांवर त्यांनी हल्ला केला. काही लोकांनी त्यांना धरलं. पण ते सगळं मिटल्यानंतर महाराज जेव्हा गाडीने चालले होते त्यांची गाडी पूर्ण फोडून टाकली संग्राम बापू भंडारे महाराजांची. आता काल तर आम्हाला ही सगळी घटना माहित नव्हती. आज सगळं सोशल मीडियावर ते व्हायरल होते. तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संग्राम बापू भंडारी महाराज आज आपल्या महाराष्ट्रामध्ये संग्राम बापू एक भंडारी महाराज, दुसरे नवनाथ महाराज मस्के आणि आता आपले वारलेले महाराज शिरीष महाराज मोरे हे असे महाराज लोक होते का कुठल्याही धर्मसभेला जात असताना कुठेही हिंदूवर अन्याय झाला
तर ह्या लोकांना तिथं बोलवलं तर हे त्याचे पैसे कधी घेत नाही. अशा महाराजांची कमी आहे. आज त्या संग्राम बापूवर हल्ले होत आहे. तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मी तर त्या आयोजकांना फोन करून सांगितलं का तुमची जबाबदारी होती, 2 मानगुळे उठले आणि त्यांचा विरोध करताय, तुम्ही त्यांचं ऐकताय, जागेवर आडवं पाडायला पाहिजे होतं त्यांना. जर आपण इथं आयोजक आहे आणि आपण आपल्याला कुणीतरी कीर्तनकार बोलवतोय आणि तो धर्मावर बोलतोय आणि त्याला बोलून देत नाहीये आणि आपण ते बसून पाहतोय, तर ती सगळ्यात मोठी चूक आपली आहे. आता आपण सर्वांनी त्या घटनेचे बघा आणि पुऱ्या महाराष्ट्रभर निवेदन द्या. कारण जर असेच आपले महाराज लोक बोलणारे महाराजांना दाबलं तर आपला धर्माचा आवाज उठवणारा कोणी उरणार नाही. आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या अशा कीर्तनकारांना लोकांना महाराज लोकांना तसं तर पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं पाहिजे. आज पाहिलं तर अशा लोकांना प्रोटेक्शन आहे ज्यांच्यावर पहिले अतिरेकींचे केसेस आहे, त्यांना प्रशासनाने प्रोटेक्शन देऊन ठेवलं आहे. ज्यांना समाजाचा 1% काय घेणं त्यांनी अशा लोकांना प्रोटेक्शन देण्यात आलेले आहे. जे आपल्या धर्मासाठी लढतायत त्यांना प्रोटेक्शन कोणी देत नाहीये. तसं झालं पाहिजे. काल मी परत त्या नगरमध्येच एक मुद्दा सांगितला महाराज साहेब, मी काही वाचन करत असताना माझ्या लक्षात आलं का आपल्या भारतामधले 4 लाख मंदिर सरकारच्या अंडरमध्ये, हे 4 लाख मंदिरचं धन जे तुम्ही दान करतात तो पूर्णपणे धन सरकार जमा करून घेते. किती? 4 लाख. आता 4 लाखचा हा जो आकडा आहे हा जुना आहे. 4 लाखचा आकडा हा जुना आहे. काही सर्वेप्रमाणे आणि काही जाणकार लोकांच्या म्हणण्याप्रमाणे असा आकडा तो 9 लाख मंदिराचा आहे महाराज. आणि हा 9 लाख 4 लाख जे असतील मंदिर आपले, त्याची जी रोजची देणगी जमा होती ती सरकार जमा करते. पण सरकार जमा केल्यानंतर त्याचा फायदा हिंदूसाठी होतो का? दान करणारा हिंदू आहे. कुठलाही मुस्लिम व्यक्ती टॅक्स भरत नाही. काही बोटावर मोजण्यासारखे लोक असतील जे टॅक्स भरतात. टॅक्स भरणाराही हिंदू, दान करणाराही हिंदू, पण हिंदूसाठी काहीच नाही. हिंदूचे रस्ते पाहिजे, हिंदू सगळं पाहिजे ना. इथं साईबाबा संस्थान आहे. जर साईबाबा संस्थानचा फक्त पैसा वापरला ना, या जिल्ह्यामध्ये कुठलाही रस्ता असा खराब रस्ता राहणार नाही, फक्त साईबाबा संस्थानचा. तर ह्या साईबाबा संस्थानचे सुद्धा पैसे कशासाठी वापरले जातात? जी 62 लाख एकर जमीन जी वक्फ बोर्डच्या ताब्यात आहे महाराज. आपण आतापर्यंत 10 लाखाचा आकडा सगळीकडे सांगत होतो का वक्फ बोर्डच्या ताब्यात 10 लाख एकर जमीन आहे. 10 लाख एकर जमीन नाही, ती 62 लाख एकर जमीन आहे. आणि याचा खुलासा आम्ही शाह साहेबांनी स्वतः केला. त्या 62 लाख एकर जमीन मध्ये ह्या लोकांना पोचण्यासाठी, म्हणजे त्याच्यात मदरसे असतील, मस्जिदी असतील, इतर काही असेल, तर त्या सगळ्यांची देखभाल करण्यासाठी सुद्धा आपलं सरकार त्यांना निधी देतो. आणि हा निधी कुठून देतो? तुमच्या सर्वांच्या खिशातला. ज्या मंदिरामध्ये, ट्रस्टच्या मंदिरामध्ये तुम्ही दान करतात तो निधी त्यांना जमा होतो. तर आपण सर्वांनी मंदिरामध्ये देणगी टाकण्यापेक्षा जिथं जिथं गरजू लोक, अनाथाश्रम असतील, गौशाळा असतील, जे धर्मरक्षणाचं काम करत असतील, ज्या संस्था असतील, जे गॅरंटेड संस्था असतील, ते 100% काम करताय त्या ठिकाणी जाऊन दान करा. कारण तुम्ही मंदिरात दिल्यानंतर, दान केल्यानंतर जो जेवतील असं आहे का? तुमचा पूर्णपणे पैसा तुम्ही जो दान करताय तो पूर्ण वाया जातोय, तो हिंदू धर्माच्या विरोधात वापरला जातोय. आपण दान केलेला पैसा. बाकी अशा कुठल्याही, म्हणजे तुम्ही एखाद्या चर्च असेल, कुठली दर्गा असेल, मदरसा असेल, मस्जिद असेल, या ठिकाणचा जो पैसा येतो तो सरकारच्या अंडरमध्ये येत नाही. फक्त मंदिराचा पैसा सरकार जमा करू शकते, असा हा कायदा आहे. तर आपण दान करत असताना आपली भावना राहते का आम्ही दान करू. तो जो पैसा आपण दान करतो, 10 रस्त्यावर गरीब लोक राहतात, त्याला जेवण चालू टाकायचं. पण मंदिरावर पैसे दान करू नका. जोपर्यंत सरकार सांगत नाही का हा पैसा फक्त हिंदूच्या हितासाठी वापरला जाईल, तोपर्यंत आपण दान पैसे कधीही नाही करायला पाहिजे. त्या मंदिरची अवस्था खराब आहे. आता आपल्या इथं पाहिलं तर अनेक मंदिर तुटून पडलेले, मंदिराचे जीर्णोद्धार बंद झाले. अशा मंदिरासाठी देणगी द्यायची. देणगी स्वरूपात काय द्यायचं? जिथं सिमेंट लागतं सिमेंट, वाळू लागते वाळू, खडी पाहिजे खडी, अशा ठिकाणी जास्तीत जास्त आपले मंदिर कसे उभारता येतील याची आपण काळजी घेतली पाहिजे. मंदिराला दान करण्यापेक्षा मंदिराची संख्या आपली वाढवा. जोपर्यंत आपल्या मंदिराची संख्या वाढत नाही, आपल्या धर्माची वाढ होणार नाही. कारण जिथं जिथं आपल्या देवाचे मंदिर राहतील तिथं आपले लहान पोरं पूजन करायला जातील. आणि तिथं पूजन केल्यानंतर तो आपल्या धर्माचा अभ्यास होईल. आणि धर्माचा अभ्यास त्या पोरापोरींना झाला तर ते कुणाच्याही विधर्मीच्या धर्मांतरमध्ये अडकणार नाही. त्यासाठी आपण मंदिराची जितकं उत्पत्ती करता येईल आपण तेवढी उत्पत्ती मंदिराची करायला पाहिजे. त्या
एवढ्या 4 लाख मंदिरामध्ये महाराज साहेब तिरुपती बालाजीचं पाहिलं वार्षिक 3,000 ते 4,000 कोट सरकार जमा करते. 3,000 ते 4,000 कोट. आणि हा आकडा पाहिजे ते 1.8 लाख वार्षिक उत्पन्न आहे सरकारला फक्त 4 लाख मंदिराचं. तेवढं बजेट पाकिस्तानचं आहे. फक्त मंदिराची देणगी जेवढी आहे ना आपली तेवढं बजेट पाकिस्तानचं आहे. तर आपण सर्वांनी सावध राहून असं साईराज प्रतिष्ठानला आपण सर्व कायम दहीहंडी साथ देत राहा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद. निश्चितच हिंदू धर्मासाठी ज्यांच्या माध्यमातून अहोरात्र काम सुरू